ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात द युवा युनिटी फाउंडेशन ची सेवाभावी परंपरा, वारकऱ्यांसाठी मोफत मसाज सेवा व फराळ वाटप. अंबरनाथ मुंबई येथील फाउंडेशनचे सलग 4थ्या वर्षी सेवा शिबिर, 43 स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रतिनिधी बाळ लोणंदकर. आषाढी पायी वारी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात द युवा युनिटी फाउंडेशन, अंबरनाथ, मुंबई यांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी मोफत मसाज सेवा तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी, सचिव अमन विश्वकर्मा, अंकिता ठोकळ, चंद्रकांत लोणे यांच्यासह 43 स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. हा उपक्रम डॉक्टर ज्ञानेश्वर आव्हाड MD व डॉक्टर रोहिणी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. थकलेल्या वारकऱ्यांना मोफत मसाज सेवा देऊन त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच फराळाचे उत्स्फूर्त वाटप करण्यात आले. नमस्कार, मी योगेश चलवादी, द युवा युनिटी फाउंडेशन अंबरनाथ या संस्थेकडनं गेल्या 4 वर्षापासून सलग द युवा युनिटी फाउंडेशनची जी टीम आहे ती या पंढरपुरात जे लोक पायी येतात, आपले वारकरी बंधू भगिनी यांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी दरवर्षी येत असतो. हा 4था वर्ष आहे आणि 4थ्या वर्षीसुद्धा आमची टीम या ठिकाणी जवळपास 45 स्वयंसेवक हे कालपासून पायपीट करत अंबरनाथवरनं आम्ही या ठिकाणी आलो. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आज नातेपुत्याच्या अलीकडे 20 किलोमीटर जी लोक पायी येतात, आपले वारकरी बंधू भगिनी यांची या ठिकाणी आम्ही मसाज सेवा सुरू केलेली आहे. आमच्यासोबत मसाज सेवा करण्यासाठी प्रदीप म्हणून एक स्पेशलिस्ट आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत डॉक्टरांची टीम आहे. डॉक्टर आव्हाड आहेत, डॉक्टर रोहिणी आव्हाड आहेत. त्याचबरोबर सिनियर सिस्टर म्हणून संध्या मिश्राजी आहेत. त्याचबरोबर द युवा युनिटी फाउंडेशनचे जवळपास 25 ते 30 स्वयंसेवक या ठिकाणी येणाऱ्या माय माऊलींची सेवा करत आहेत. तर या सेवेसाठी आम्हाला भरपूर लोकांनी मदत केलेली आहे देणगी स्वरूपात. त्या सर्वांचे पण मी आभार मानतो. आणि हा 4था वर्ष जरी असला तरी पुढचे 40 वर्ष पिढ्यानपिढ्या ही सेवा आमची सुरू राहील असे या ठिकाणी आपणास ग्वाही देतो. धन्यवाद. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.